पांझरा नदीपात्रातून पिण्याच्या पाण्याचा आरक्षित आवर्तन सोडा. सहसंपर्क प्रमुख शिवसेना विशाल देशले यांचे पालकमंत्री गिरीश महाजनांना निवेदन. याबाबत वृत्त असे की गेल्या अनेक वर्षांनंतर साक्री तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून कधी नव्हे तर पांझरा नदी किनाऱ्यावरचे सर्व पाणी पुरवठे करणाऱ्या विहिरींनी देखील तड गाठला असून कासारे, धाडणे, नवडणे, मालपूर, शेनपूर, मलांजन, कोकले, नांदवन, भाडणे या सर्व गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भीषण टंचाई भासत असून गावातील गुरांना पिण्याच्या पाण्याचे हौदा देखील कोरड्या पडल्या असून या सर्व ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा करण्यास अडचण निर्माण होत असून ग्रामस्थांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरी या संदर्भात ग्रामपंचायत कार्यालयामार्फत पाटबंधारे विभागात मागणी पत्र देण्यात आले असून अनेक वेळा जिल्हा प्रशासनास जिल्हाधिकाऱ्यांना देखील निवेदन देण्यात आले, परंतु आज पाव येतो याबाबत दखल घेतली गेली नसून आज शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विशाल देशले यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली व निवेदन दिले. तर संबंधित गावांचे आरक्षित पिण्याचे पाणी सोडण्यात यावे असे आदेश त्वरित करावे अशी विनंती या ठिकाणी निवेदनातून करण्यात आली असून यावेळी ग्रामस्थ देखील उपस्थित होते. पांझरा नदी पात्रात लाडीपाडा मध्यम प्रकल्पातून आवर्तन सोडण्यासंदर्भात आज धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार गिरीश महाजन साहेब यांना भेट घेऊन गेल्या महिन्याभरापासून निवेदन देऊन अद्याप आरक्षित आवर्तन आमच्या कासारे, मालपूर, नवडणे, धाडणे, कोकले, नांदवन अशा दातर्तीपर्यंत 10 ते 12 गावांना आरक्षित आवर्तन सोडलं गेल्यास आमच्या पाणी पुरवठ्याच्या जेवढ्या विहिरी आहेत त्या विहिरींसोबतच नदीपात्राजवळील जेवढे क्षेत्र आहे ते देखील आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. म्हणून आज पालकमंत्री महोदयांना भेटून त्यांना या संदर्भात चर्चा केली असता माननीय जिल्हाधिकारी महोदयांना त्यांनी त्वरित आदेश करण्यासाठी सूचना केल्या. तरी येत्या काळात लवकरात लवकर आवर्तन सुटावे अशी मागणी मी यावेळेस करत आहोत.